3 दिवसाचं रुटीन एकाच व्हिडिओमध्ये. आता मी का म्हणते ते समजेलच तुम्हाला पुढे. त्याआधी मी आणि माझा भाऊ आम्ही गेलो होतो मिस्टर DIY मध्ये थोडंसं फिरण्यासाठी. म्हटलं खूप काय असतं तिथे वेगळं काही असं. गेलो, खूप मस्त गोष्टी होत्या तिथे, असते काही गोष्टी होत्या त्या बघितल्या आणि नंतर मला लागली होती भूक. त्याच्यामुळे आम्ही मस्त असं इथे नूडल्स रोल खाल्ला होता आणि नंतर पाणीपुरी खाल्ली होती. घरी यायला आम्हाला बराच वेळ झाला होता कारण की आम्ही मिस्टर DIY मध्ये खूप टाइमपास केला होता, घेतलं तर काहीच नाही. नंतर आईचा रिचार्ज संपला होता म्हणून मग भाऊ थांबला होता एका दुकानावर. त्याला म्हणतो तू रिचार्ज टाक तोपर्यंत मी काही वस्तू घेतली. मग मला टिकली वगैरे जे घ्यायचं होतं ते घेतलं. दुसऱ्या दिवशी जायचं होतं आम्हाला मामांना भेटायला दिंडोरीला. आणि तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की स्वामी समर्थांचं जे केंद्र आहे मोठं ते दिंडोरीला आहे. तर बघा तुम्हाला आम्ही केंद्रात दर्शन वगैरे घेतलं होतं आणि रात्रभर राहिलो. आणि दुसऱ्या दिवशी मला लगेच माझ्या घरी यायचं होतं, त्याच्यामुळे आम्ही सकाळी लवकरच उठलो होतो आणि खूप छान वातावरण होतं इथे. बाकीचं काही शूट मला घेता आलं नाही. नंतर मग आम्ही घरी पोहोचलो. घरी पोहोचल्यानंतर मी लगेचच माझी बॅग वगैरे तुम्ही ऑलरेडी भरून ठेवलेली होती. पटपट सगळं आवरलं आणि निघालो कारण की मला 10 वाजता ट्रेन होती. त्याच्यामुळे बघा माहेरी येताना एकच बॅग असते आणि सासरी जाताना 3-4 बॅगा होऊन जातात. आणि शेवटी माहेरला बाय बाय केलं आणि नंतर यांनी गाडी स्टेशनला लावलेली होती, त्यामुळे जास्त काही टेन्शन नव्हतं कारण की परत दुसरी गाडी पकडायचं वगैरे काही ताण नव्हतं. आतासाठी एवढंच, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय. श्री स्वामी समर्थ.